राशींचं नशीब चमकणार, तर काहींना सावध राहावं लागणार. हा एप्रिल महिना तुमचं नशीब बदलणार आहे. तुमची लाज काय सांगते ते नक्की बघा. श्री स्वामी समर्थ श्रींचे सेवेकरी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कोणाचं नशीब चमकणार आणि कुणाला सावध राहावं लागणार ते बघू. मेष राशी. हा महिना तुमच्यासाठी नवीन दिशा देणारा ठरेल. आतापर्यंत अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. महिलांसाठी घर आणि स्वतःच्या इच्छा यामध्ये समतोल साधण्याची वेळ आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरदारांसाठी कामात बदल किंवा नवीन जबाबदारी येऊ शकते. सुरुवातीला ताण येईल, पण पुढे फायदा होईल. नातेसंबंधात थोडा गैरसमज होऊ शकतो. बोलण्यात संयम ठेवा. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढेल, पण अचानक खर्चही वाढू शकतो. आरोग्यासाठी डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. विश्रांती घ्या. मेष राशीचा मूल्यांक 9 आहे. वृषभ राशी. एप्रिलमध्ये संयम आणि शांतता ठेवल्यास मोठा फायदा होईल. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत, पण शेवटी योग्यच घडेल. महिलांसाठी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांतता महत्त्वाची आहे. नोकरदारांसाठी कामाचा ताण वाढेल, पण तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल. नातेसंबंधात जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. शांततेने सोडवा. आर्थिकदृष्ट्या बचत करण्यासाठी हा योग्य काळ आहे. आरोग्याच्या बाबतीत पचन आणि थकवा जाणवू शकतो. वृषभ राशीचा मूल्यांक 6 आहे. मिथुन राशी. हा महिना संवाद आणि संधी घेऊन येईल. योग्य लोकांशी संपर्क तुमचा नशीब बदलू शकतो. महिलांसाठी नवीन काम किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदारांसाठी टीमवर्कमुळे प्रगती होईल. तुमचे आयडियाज स्वीकारले जातील. नातेसंबंधात आनंद आणि नवीन ओळखी वाढतील. आर्थिकदृष्ट्या छोटे छोटे फायदे मिळतील. आरोग्यासाठी झोप पूर्ण घ्या, अन्यथा चिडचिड होऊ शकते. मिथुन राशीचा मूल्यांक 5 आहे. कर्क राशी. भावनिकदृष्ट्या हा महिना थोडा संवेदनशील असेल, पण कुटुंबाचा आधार मिळेल. महिलांसाठी घरात आनंदाचे वातावरण राहील, पण स्वतःसाठी वेळ काढा. नोकरदारांना कामात थोडा ताण जाणवेल, पण शेवटी समाधान मिळेल. नातेसंबंधात प्रेम वाढेल, जुने मतभेद दूर होतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. मोठे निर्णय टाळा. आरोग्यासाठी ध्यान आणि योग खूप फायदेशीर ठरेल. कर्क राशीचा मूल्यांक 2 आहे. सिंह राशी. हा महिना तुमच्यासाठी चमकण्याचा आहे. तुमचे नेतृत्व गुण लोकांना दिसतील. महिलांसाठी आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. नोकरदारांसाठी वरिष्ठांकडून कौतुक आणि पदोन्नतीचे संकेत आहेत. नातेसंबंधात थोडा अहंकार टाळा, अन्यथा तणाव येऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील, ऊर्जा वाढेल. सिंह राशीचा मूल्यांक 1 आहे. कन्या राशी. शिस्त आणि नियोजनामुळे तुम्हाला यश मिळेल. प्रत्येक काम विचारपूर्वक करा. महिलांसाठी आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. बचत वाढेल. नोकरदारांसाठी स्थिरता आणि सुरक्षितता मिळेल. नातेसंबंधात विश्वास वाढेल. आर्थिकदृष्ट्या हळूहळू पण मजबूत प्रगती होईल. आरोग्य सामान्य राहील, पण पोटाच्या समस्या टाळण्यासाठी आहार सांभाळा. कन्या राशीचा मूल्यांक 7 आहे. तुळा राशी. हा महिना समतोल राखण्याचा आहे. भावनिक आणि व्यावसायिक दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतील. महिलांसाठी सामाजिक ओळखी वाढतील. नवीन मित्र मिळतील. नोकरदारांसाठी सहकार्य मिळेल. काम सोपं वाटेल. नातेसंबंधात प्रेम आणि समज वाढेल. आर्थिकदृष्ट्या फायदा होईल, पण खर्चही वाढू शकतो. आरोग्य ठीक राहील. तुळा राशीचा मूल्यांक 6 आहे. वृश्चिक राशी. हा महिना गुप्त प्रगती घेऊन येतोय. तुमचे प्रयत्न अचानक फळ देतील. महिलांसाठी मानसिक शांतता महत्त्वाची आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा. नोकरदारांसाठी अचानक मोठी संधी मिळू शकते. नातेसंबंधात थोडा संशय टाळा. आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होईल. वृश्चिक राशीचा मूल्यांक 8 आहे. धनुराशी. हा महिना तुमच्यासाठी विस्तार आणि नवीन अनुभव देणारा आहे. महिलांसाठी स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा काळ आहे. नोकरदारांसाठी नवीन प्रोजेक्ट किंवा बदलाची संधी मिळेल. नातेसंबंधात आनंद आणि पॉझिटिव्हिटी राहील. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. आरोग्य ठीक राहील. धनुराशीचा मूल्यांक 3 आहे. मकर. कठोर परिश्रमाचे फळ या महिन्यात दिसू लागेल. संयम ठेवा. महिलांसाठी जबाबदाऱ्या वाढतील, पण यश नक्की मिळेल. नोकरदारांसाठी आर्थिक लाभ आणि स्थिरता मिळेल. गुंतवणूक करू शकता. नातेसंबंधात विश्वास वाढेल. आर्थिकदृष्ट्या स्थिरता मजबूत होईल. आरोग्य सामान्य राहील. मकर राशीचा मूल्यांक 8 आहे. कुंभ राशी. नवीन कल्पना आणि बदल यामुळे तुमची प्रगती होईल. महिलांसाठी नवीन संधी आणि अनुभव मिळतील. नोकरदारांसाठी जॉब चेंज किंवा ग्रोथची शक्यता आहे. नातेसंबंधात थोडा डिस्टन्स येऊ शकतो. संवाद ठेवा. आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. आरोग्य ठीक राहील. कुंभ राशीचा मूल्यांक 4 आहे. मीन राशी. हा महिना आध्यात्मिक आणि मानसिक शांती देणार आहे. महिलांसाठी आनंद आणि समाधानाचा काळ आहे. नोकरदारांसाठी कामात स्थिरता आणि शांतता मिळेल. नातेसंबंधात प्रेम आणि विश्वास वाढेल. आर्थिकदृष्ट्या सुधारणा होईल. आरोग्यासाठी ध्यान खूप फायदेशीर ठरेल. मीन राशीचा मूल्यांक 2 आहे. स्वामी संदेश. जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. घाई करू नका. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतो. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. मन शांत ठेवा. विश्वास ठेवा आणि प्रयत्न सोडू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.